तारा या किल्ल्यावर आलो आहोत आणि प्रत्येक वेळ आपल्याला जो मोठं नाव दिसतं, अजिंक्य तारा नाव दिसतं आणि कुठूनही पाहिला गेलं आणि कोणत्याही नेटवर ज्यावेळेस सर्च आपण ज्यावेळेस करतो सर्च इंजिनद्वारे त्यावेळेस प्रचंड मोठं नाव दिसतं. हेच ते अजिंक्य ताऱ्याचं नाव. ही जी साताऱ्याची भूमी आहे ही शूरांची आहे, वीरांची आहे. या ठिकाणी यशवंतराव चव्हाण याच भूमीतले होते. आपण पाहिलं ज्या वेळी हिमालयावर संकट आलं त्यावेळी सह्याद्री जाऊन गेला. सह्याद्री म्हणजे कोण तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. आणि यशवंतराव चव्हाण ज्यावेळेस युद्धाचा प्रकार देशामध्ये करतो त्यावेळेस त्यांना आवर्जून बोलून घेतात आणि संरक्षण मंत्री करण्यात आलं. आणि त्यावेळेचं जे युद्ध होतं ते बऱ्याचपैकी खूप फायदा झाला. एकंदरीत पाहायला गेलं तर हाच अजिंक्य तारा, हीच माती, ही साताऱ्याची माती, शूरवीरांची माती. आता आपण मंगळादेवीचं देवीचं मंदिर पाहिलं आणि या किल्ल्याच्या 1818 पर्यंत हे मराठ्यांच्याच हाती असलेला किल्ला होता. नंतर इंग्रजांच्या काळाकडे थोडं गेला. या ठिकाणी एकदा जे किल्ला ज्यावेळेस औरंगाबादचं ज्यावेळेस लक्ष झालं त्यावेळेस खूप संघर्षातून त्यांना भेटला. परंतु पुन्हा एकदा ताराबाईंनी हा किल्ला जिंकून घेतला. शाहू महाराजांनी पुन्हा एकदा या ठिकाणी राज्याभिषेक केला. असा एकंदरीत प्रेरणादायी किल्ला आमच्या एकलव्य निवासी हॉस्टेलच्या संपूर्ण विद्यार्थ्यांनी पाहिला आहे. हे किल्ला पाहिल्यानंतर एक जे काही प्रचंडता दिसते, प्रचंड मोठं दिसतं. आणि शिवरायांचं ज्या मातीमध्ये पदस्पर्श झालेला आहे या मातीमध्ये पदस्पर्शाचा आमच्याही विद्यार्थ्यांना हे झालेलं आहे. त्यामुळं स्वराज्याचं जसं झालं त्या काळामध्ये किल्ले जिंकायचे होते, आता ह्या काळामध्ये आमचे विद्यार्थी एक जिल्हा जिंकण्याचं काम करतील. ते म्हणजे कलेक्टर होतील, तहसीलदार होतील, मोठमोठ्या पदावर जातील आणि नक्कीच काम करतील. जय जिजाऊ, धन्यवाद. चला.